गजानन कीर्तीकर यांनी पुत्रप्रेमामुळे वक्तव्य केले असेल, करणंही त्याला डर कशाला? अमोल कीर्तीकर यांनी घोटाळा केला नसेल तर त्यांनी न्याय व्यवस्थेकडे जाऊन सिद्ध करावं. गजानन कीर्तीकर यांनी पुत्रप्रेमाखातर कृपा करून संभ्रम निर्माण करू नका. मला असं वाटतं की कीर्तीकर साहेबांची वक्तव्य जर बघितली तर कुठेतरी देशप्रेमापेक्षा पुत्रप्रेम हे वरचढ झालेलं दिसतं आणि पुत्रप्रेमामुळे त्यांनी अशा प्रकारचे काहीतरी वक्तव्य केलेली आहेत ही दिसून येतात. त्यांनी जी काही वक्तव्य केली त्याला माझं उत्तर असंच असेल की कर नाही त्याला डर कशाला? ज्यांनी काही केलंच नाही त्याला घाबरायची आवश्यकता नाही ना. फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एप्रिल 2019 मध्ये अमोल कीर्तीकर यांना 75,000 रुपये पगारावर नियुक्त केलं. पगार दिलाच नाही. एप्रिल 2020 मध्ये 75,000चा पगार हा 3 लाख रुपये करण्यात आला, तोही दिला नाही. खिचडीची कंत्राट मिळाल्याच्या नंतर त्या कंपनीमधनं अमोल कीर्तीकर यांच्या अकाउंटमध्ये 95 लाख रुपये, 45 लाख रुपये पगार आणि 50 लाख रुपये कर्ज म्हणून क्रेडिट झाले. त्याच्याबद्दल ईडीने त्यांना समन पाठवलं. त्याचं त्यांनी उत्तर जे काही असेल, एक्सप्लेनेशन असेल ते ईडीला द्यावं ना त्यांनी. आणि त्यामुळे जर त्यांनी काही कोणता गुन्हा किंवा चुकीची गोष्ट केलेली नसेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही. त्यांना जर असं वाटत असेल की ईडी चुकीची कारवाई करते, या देशामध्ये कानून व्यवस्था आहे, न्याय व्यवस्था आहे, कोर्ट आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कीर्तीकर साहेब उगाच पुत्रप्रेमामध्ये पुत्राच्या मोहामध्ये येऊन अशा प्रकारची काहीतरी मिसलिडिंग स्टेटमेंट्स करतायत. माझी त्यांना ही विनंती राहील की संभ्रमावस्था तयार करणारी अशा प्रकारची कोणतीही स्टेटमेंट्स त्यांनी करू नयेत.